नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ होत असलेले काम दर्जेदार करा, अन्यथा आमरण उपोषण करणार शिंदे सेनेचा इशारा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात दर्जा राखला जात नसल्याचा आरोप करत हे काम तात्काळ दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे अशी मागणी शिंदे सेनेचे नेते आनंद लोंढे यांनी केली आहे। दरम्यान स्मारक परिसरातील रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। जर रस्त्याचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने करण्यात आले नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील शिंदे सेनेचे आनंद लोंढे यांनी दिलेला आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसराचा विकास करताना प्रशासनाने विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। दरम्यान यावेळी त्यांच्यासोबत शिंदे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जय भीम। दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते आणि महानगरपालिकेला काही ना काही तुटपुंजी अशी जी निधी मिळत असेल त्याचा आव आणून छोटे मोठे कामं करून लाखो रुपयांची निधी लाटली जाते। दरवर्षी भीमानंही मोठ्या संख्येने निवेदन देतात, मागणी करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला ज्या काही गटारी आहेत त्यांची स्वच्छता करून त्यांना भूमिगत करण्यात यावे। तसेच इथला जो रस्ता आहे कायमस्वरूपी याचा तोडगा काढावा। कुठलाही ठेकेदार महानगरपालिकेमार्फत येतो आणि त्याच्यानंतर 2 महिन्याचं टिकेल असं काम करतो, परत पुढच्या वर्षी तो कार्यक्रम तो रस्ता पुन्हा बनवला जातो। इथे बघितलं तर मधोमध रस्त्याच्या मधोमध एक मोठा आयमस टाकून ठेवलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ सुशोभीकरण करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या जावा। महिला भगिनी येतात त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी, पण अद्याप तो कुठल्याही पद्धतीने पालिका प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही। वारंवार आंबेडकरी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतोय। हे जातीवादाचं एक मोठं उदाहरण आहे। म्हणून आमची मागणी आहे की होणारा जो काही रस्ता आहे तात्पुरत्या स्वरूपात न करता चांगला दर्जेदार रस्ता करावा, ज्याचे आयुर्मान मिनिमम 30 वर्ष राहील शासकीय नियमानुसार। आणि जे काही ठेकेदार फक्त पैसे लाटून जातात, ज्यांनी आत्तापर्यंत फक्त पैसे कमवलेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी। जर 2 दिवसामध्ये हे काम पूर्ण झालं नाही, त्याच पद्धतीने आम्ही महापौर मॅडमांना निवेदन देखील दिले। त्यांनी सकारात्मक आम्हाला विचारसुद्धा केला त्या निवेदनाचा की इथं सेल्फी पॉईंट आणि विद्युत रोषणाई वगैरे अन्य गोष्टी पण केल्या गेल्या पाहिजे। या जर झाल्या नाही तर 1 तारखेपासून आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या धरून सामाजिक न्याय विभाग शिवसेनातर्फे सर्वजण इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत। होणाऱ्या नुकसानीस धुळे महानगरपालिका सर्व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। जय भीम।